नमस्कार मंडळी, आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक 20 त्यातील समास 6 ज्याचं की शीर्षक आहे आत्मा गुण निरूपण ह्याचं वाचन करणार आहोत। चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी। जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय जय रघुवीर समर्थ। चला तर मग सुरुवात करूया। सार्थ श्रीमद दासबोध दशक 20 समास 6 आत्मा गुण निरूपण। या विश्वामध्ये दृश्याचा अवाढव्य विस्तार आहे, पण सारेच दृश्य जाणीवयुक्त नाही। काही दृश्य जाणीव सहित म्हणजे सजीव, तर काही दृश्य जाणीवरहित म्हणजे निर्जीव आहे। जीवांच्या ठिकाणी प्रगट होणारी जाणीव अनेक प्रकारांनी व्यक्त होते। विचार, धैर्य, द्रष्टा, साक्षी, ज्ञानधन, सत्ता, चैतन्य, श्रवण, मनन, विवरण, बद्ध, सिद्ध, नवभक्ती, चारमुक्ती, 4 अवस्था, 8 देह, अनेक त्रिपुटी असे जाणीवेचे प्रकार किती म्हणून सांगावे। मूळ पुरुष अंतरात्मा हजारो प्रकारांनी दृश्यात विलास करतो। आदिशक्ती व शिवशक्ती त्यांचीच नावे आहेत। ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान, विज्ञान, ध्यान, अनुसंधान, आत्मनिवेदन या सर्व प्रत्ययाच्या गोष्टी अंतरात्म्याचे गुण आहेत। मूळ जाणीवेचा हा सारा पसारा आहे, खेळ आहे। माणसाने त्या आत्मारामाची उपासना करावी, त्यातूनच पुढे निरंजनाची प्राप्ती होते। मी त्याला जाणतो हा अनुभव ओलांडून तदाकारपणाने परब्रह्म ओळखायचे असते। तेथे संदेह व अनुमान यांना स्थान नाही। चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया। सार्थ श्रीमद दासबोध दशक 20 समास 6 आत्मा गुण निरूपण। श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दृश्यामध्ये भेद 2, एक जाणीवरहित आणि दुसरा जाणीव सहित। दुसरा प्रकार म्हणजेच विश्वामधील अनंत प्रकारचे जीव प्राणी होत। त्यांच्या 84 लक्ष योनीचा हिशोब श्री समर्थ आता येथे सांगतात। पाहो जाता भूमंडळ, ठाई ठाई आहे जळ, कित्येक ते निर्मळ माळ, जळे विण पृथ्वी। पृथ्वी फिरून पाहिली तर आपल्याला ठिकठिकाणी पाणी आढळते। काही ठिकाणी मुळीच पाणी नसते, केवळ उजाड माळ जमीन असते। तैसे दृश्य विस्तारले, काही एक जाणीवेने शोभले, जाणीवरहित उरले, किती एक दृश्य। दृश्याचा विस्तार हा असाच आहे। दृश्यांपैकी काही भाग जाणीवेने शोभतो, तर काही भाग जाणीवरहित असतो। दृश्याचा जाणीवरहित भाग बराच आहे। 4 खाणी 4 वाणी, 84 लक्ष जीव योनी, शास्त्री अवघे नेमुनी, बोलिले असे। जाणीवेने शोभणारे जे दृश्य आहे त्याच्या 4 खाणी 4 वाणी 84 लक्ष जीवयोनी आहे। शास्त्रामध्ये हे सगळे व्यवस्थितपणे सांगितलेले आहे। आता इथे एक श्लोक आलेला आहे, त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया। जलजा नवलक्षाश्च दशलक्षाश्च पक्षिणाः, कृमयो रुद्रलक्षाक्ष 20 लक्षा गवादयः, स्थावरा स्त्रीशल्लक्षाश्च 4 मानवाः, पापपुण्यं समं कृत्वा नरयोनीषु जायते। ह्याचा अर्थ आहे पाण्यात जन्मणारे 9 लाख पक्षी, 10 लाख
पाण्यात जन्मणारे 9 लाख, पक्षी 10 लाख, कृमी कीटक 11 लाख, गाई बैलांसारखे पशु 20 लाख, वृक्षादी स्थावर 30 लाख, माणसे 4 लाख, पापपुण्य सारख्या प्रमाणात असेल तेव्हा नरदेहाची प्राप्ती होते. मनुष्ये 4 लक्ष, पशु 20 लक्ष, क्रीम 11 लक्ष, बोलिले शास्त्री. माणसे 4 लक्ष, पशु 20 लक्ष, कृमी 11 लक्ष असे शास्त्रात सांगितले आहे. 10 लक्ष ते खेचर, 9 लक्ष जलचर, 30 लक्ष स्थावर, बोलिले शास्त्री. 10 लाख पक्षी, 9 लाख जलचर, 30 लाख स्थावर असे शास्त्र सांगते. ऐसी 84 लक्ष योनी, जितुका तितुका जाणता प्राणी, अनंत देहाची मांडणी, मर्यादा कैची. 84 लक्ष योनींचा हिशोब हा असा आहे. त्यामध्ये जितके प्राणी आहेत त्यांना जाणीव आहे, जाणतेपणा आहे. प्राण्यांच्या देहाची रचना अनंत प्रकारची आहे. त्या विविध प्रकारांना मुळी मर्यादा नाही. अनंत प्राणी होत जाती, त्यांचे अधिष्ठान जगती, जगती वेगळी स्थिती त्यास कैची. अक्षरशः अनंत प्राणी जन्मास येतात आणि मृत्यू पावतात. पृथ्वी हा त्यांचा आधार आहे. पृथ्वी वाचून त्यांना जीवन जगणे शक्य नाही. पुढे पाहता पंचभूते, पावली पष्टदशेते, कोणी विद्यमान कोणी ते उगीच असती. यानंतर पुढे विचार केला तर व्यक्त दशेला आलेली पंचभूते आढळतात. पंचभूतांपैकी काही इंद्रिय गोचर आहेत तर काही इंद्रियांना दिसत नाही, गुप्त असतात. अंतरात्म्याची ओळखण, तेची जेथे चपळपण, जाणीवेचे अधिष्ठान, सावध ऐका. जेथे चंचलपण आहे तेथे अंतरात्मा आहे असे ओळखावे. आता जाणीवेचे राहणे कोठे कोठे असते ते सावधपणे ऐका. जाणीव हेच अंतरात्म्याचे स्वरूप असल्याने जेथे जेथे जाणीव असते तेथे तेथे तो असतो. पण जाणीव व्यक्त होताना नाना प्रकारची रूपे घेते. त्याचे वर्णन श्री समर्थ आता करतात. सुख दुःख जाणता जीव, तैसाची जाणावा सदाशिव, अंतःकरण पंचक अपूर्व, अंश आत्मयाचा. सुख आणि दुःख यांची जाणीव जीवाला असते, त्याचप्रमाणे ती सदाशिवाला म्हणजे जगदीश्वराला पण असते. विलक्षण असे अंतःकरण पंचक म्हणजे अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हा अंतरात्म्याचा अंश होय. स्थूळी आकाशाचे गुण, अंश आत्मयाचे जाण, सत्व रज तमो गुण, गुण आत्मयाचे. स्थूलामध्ये आकाशाचे गुण म्हणजे काम, क्रोध, भय, शोक, मोह हे आत्म्याचे अंश समजावे. तसेच सत्व, रज व तम हेही आत्म्याचे गुण आहेत. समासाच्या अखेरपर्यंत आत्म्याचे अनेक गुण आता श्री समर्थांनी सांगितलेले आहेत. नाना चालना नाना धृती, नवविधा भक्ती, चतुर्विधा मुक्ती, अलिप्तपण सहज स्थिती, गुण आत्मयाचे. अनेक प्रकारचे विवेकयुक्त विचार, धैर्य, नवविधा भक्ती, 4 प्रकारच्या मुक्ती, अलिप्तपणा, सहज स्थिती, द्रष्टा साक्षी ज्ञानघन, सत्ता चैतन्य पुरातन, श्रवण मनन विवरण, गुण आत्मयाचे. द्रष्टा, साक्षी, ज्ञानघन, सत्ता, चैतन्य, पुरातन, श्रवण, मनन, विवरण, दृश्य द्रष्टा दर्शन, ध्येय ध्याता ध्यान, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, गुण आत्मयाचे. दृश्य, द्रष्टा, दर्शन, ध्येय ध्याता ध्यान, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, वेदशास्त्र पुराण अर्थ, गुप्त चालिला परमार्थ, सर्वज्ञपणे समर्थ, गुण आत्मयाचे. वेद, शास्त्र, पुराणे यांचा अर्थ, गुप्तपणे चाललेला परमार्थ, सर्वज्ञपणाने आलेले सामर्थ्य, बद्ध मुमुक्ष, साधक सिद्ध, विचार पाहणे शुद्ध, बोध आणि प्रबोध, गुण आत्मयाचे. बद्ध, मुमुक्षु, साधक सिद्ध, शुद्ध विचार करणे, बोध प्रबोध
जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या प्रकृती पुरुष मूळ माया पिंड ब्रह्मांड अष्टकाया गुण आत्मयाचे. जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या प्रकृती पुरुष मूळ माया पिंड ब्रह्मांड 8 देह परमात्मा आणि परमेश्वरी जगदात्मा आणि जगदेश्वरी महेश आणि माहेश्वरी गुण आत्मयाचे. परमात्मा व परमेश्वरी जगदात्मा व जगदीश्वरी महेश व माहेश्वरी सूक्ष्म जितुके नामरूप तितुके आत्मयाचे स्वरूप संकेत नामाभिधाने अमूप सीमा नाही. हे सर्व प्रकार आत्म्याचे गुण आहेत. हे सारे जाणीवेचे व्यक्त होणारे प्रकार आहेत. जेवढे म्हणून सूक्ष्म नामरूप आहे तेवढे सारे अंतरात्म्याचे स्वरूप आहे. अशा सूक्ष्म नामरूपाच्या संकेतांची नावे खूपच आहेत. त्यांना मर्यादाच नाही. सूक्ष्माच्या प्रांतात अंतरात्मा जाणीवेची इतकी अनंत रूपे घेतो की त्यांना काही सीमाच नाही. आता त्या आत्म्याचे आणखी गुण श्री समर्थ सांगतात. आदिशक्ती शिवशक्ती मुख्य मूळ माया सर्व शक्ती नाना जिनस उत्पत्ती स्थिती तितुके गुण आत्मयाचे. आदिशक्ती शिवशक्ती मुख्य मूळ माया सर्व प्रकारच्या शक्ती नाना पदार्थांची उत्पत्ती व स्थिती पूर्व पक्ष आणि सिद्धांत गाणे वाजवणे संगीत नाना विद्या अद्भुत गुण आत्मयाचे. पूर्व पक्ष आणि सिद्धांत गाणे बजावणे संगीत नाना अद्भुत विद्या ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान असदवृत्ती सद्वृत्ती जाण ज्ञेप्ती मात्र आलिप्तपण गुण आत्मयाचे. ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान असदवृत्ती सदवृत्ती ज्ञान मात्र अलिप्तपणा पिंड ब्रह्मांड तत्व झाडा नाना तत्वांचा निवाडा विचार पाहणे उघडा गुण आत्मयाचे. पिंड ब्रह्मांडातील तत्वांचा शोध अनेक तत्वांचा निवाडा स्पष्टपणे विचार करणे नाना ध्याने अनुसंधाने नाना स्थिती नाना ज्ञाने अनन्य आत्मनिवेदने गुण आत्मयाचे. नाना प्रकारचे ध्यान अनुसंधान अनेक प्रकारच्या स्थिती अनेक प्रकारचे ज्ञान अनन्य आत्मनिवेदन 33 कोटी सुरवर 88 सहस्त्र ऋषेश्वर भूत खेचर अपार गुण आत्मयाचे. 33 कोटी देव 88,000 ऋषी असंख्य भूत पिशाचे भूतावरी औट कोटी चामुंडा 56 कोटी कात्यायणी 9 कोटी गुण आत्मयाचे. 3.5 कोटी भूतावर 56 कोटी चामुंडा 9 कोटी कात्यायनी चंद्र सूर्य तारा मंडळे नाना नक्षत्रे ग्रह मंडळे शेष कुर्म मेघ मंडळे गुण आत्मयाचे. चंद्र सूर्य तारा मंडळ अनेक नक्षत्रे ग्रह मंडळे शेष कुर्म मेघ मंडळे देव दानव मानव नाना प्रकारीचे जीव पाहता सकल भावा भाव गुण आत्मयाचे. देव दानव मानव अनेक प्रकारचे जीव सर्व प्रकारचे भाव आणि अभाव असणे आणि नसणे हे सगळे आत्म्याचेच गुण आहेत. आत्मयाचे नाना गुण ब्रह्म निर्विकार निर्गुण जाणणे एकदेशी पूर्ण गुण आत्मयाचे. अशा रीतीने त्या अंतरात्म्याचे अनेक गुण आहेत. ब्रह्म मात्र निर्गुण आणि निर्विकार आहे. जाणणे किंवा जाणीव असणे हा खरा अंतरात्म्याचा गुण आहे. मग ती जाणीव पूर्ण असो किंवा अपूर्ण व एकदेशी असो. आत्मा राम उपासना तेणे पावले निरंजना निस्संदेहे अनुमाना ठावची नाही. अशा प्रकारच्या अनेक गुणांनी अंतरात्मा दृश्यामध्ये भरलेला आहे. असा त्याला पाहणे ही त्याची उपासना होय. अशी उपासना जो करील त्याला निरंजन ब्रह्म प्राप्त होईल. अर्थात तो निस्संदेह होईल. निस्संदेह अवस्थेत कल्पनेला मुळी
वावच राहत नाही. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मा गुण निरूपण नाम समास 6वा. तर श्रोते हो, अशा रीतीने आपल्या या ठिकाणी दशक 20व्यामधील समास 6व्याचे वाचन पूर्ण झाले आहे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटूया. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.